प्लीज या ना. सो मिस्टर परब, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. मालविका खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? कसं ना मॅम, आपण प्रामाणिकपणे मन लावून कुठेही काम केलं ना तरी तिथला अनुभव हा छानच असतो. दॅट्स अ व्हेरी क्लेवर आन्सर. पण मिस्टर परब, तुम्ही इथे मालविका खानविलकर यांच्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी काम करत नाही आहात. यू जेन्युइनली नीड अ जॉब. यावर मी कसा विश्वास ठेवू? मॅम, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, मला लग्नानंतर जॉबची खरंच खूप गरज होती. नाहीतर मी त्या मालविका खानविलकर सारख्या बाईकडे कधीच काम केलं नसतं. कामापुढे माणसांची किंमतच नाहीये त्या बाईला. मॅम, तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या. खरंच आपल्या बहिणीला कोणी फसवतं का? तिच्याशी कोणी गद्दारी करतं का? प्लीज तुम्ही मनातून हा सगळा विचार काढून टाका. एक्सक्यूज मी, आय एम सो सॉरी, आय नीड टू टेक दिस. वन सेकंड. कॅन यू प्लीज कंटिन्यू? या शुअर. बस मोहित प्लीज. हो सर, मी तुमच्या आणि स्वीटूच्या प्रेमाच्या आड आलो, तिच्याशी लग्न केलं आणि आता परत इथे ऑफिसमध्ये मी जॉब मागायला आलोय. तुम्हाला असं तर नाही वाटत आहे ना की मी सतत तुमच्या दोघांच्या मध्ये 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 येतोय? खरं सांगायचं तर मला नोकरीची खूप गरज आहे. इव्हन मला या कामाचा अनुभव सुद्धा आहे, माझ्यात कॅलिबर सुद्धा आहे, तुम्हाला तर माहितच आहे. पण एकत्र काम पण केलंय. मॅम, हाऊ इज इट गोइंग? बस बस बस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तुला? कसं आहे ना मॅम, मला जे जे येत आहे ना ते सगळं मी ओम सरांना सांगितलंय आणि अर्थात आम्ही इतकी वर्ष एकत्र काम पण केलंय, त्यांना माहितच आहे सगळं. आर वी डन देन? इंटरव्ह्यू संपलाय का? येस. ग्रेट. तुम्ही प्लीज थोड्या वेळ बाहेर थांबता. आय विल गेट बॅक टू यू. या शुअर. थँक्यू मैथिली ताई. मॅम थँक्यू. एक्सक्यूज मी. थँक्यू. सो व्हॉट डू यू थिंक ऑफ हिम? आणि तू त्याच्याबरोबर आधी काम केलंच असशील ना? यू आर अ बेटर जज. सो टेल मी, शुड वी हायर हिम? ही इज गुड. म्हणजे कामाच्या बाबतीत तर कधीच त्रास नाही दिला त्यांनी. ही इज लॉयल. सो येस, आपण त्याला हायर करूया. ग्रेट. डन. तुम्ही इथे काय करताय? कशाला आलात तुम्ही इकडे? इतके दिवस तुम्ही घरी बसला होता तेव्हा नाही तुम्हाला नोकरीची गरज कधी वाटली, आणि आता इथे काय? मालविका मॅमने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं म्हणून इथे कशाला यायचं? असं काय करते बायको? आता दुसरीकडे कुठे जाऊ मी? आणि इथे तुमच्या कंपनीला माणसांची गरज आहे आणि मला जॉबची गरज आहे. तुमची इतकी ओळख आहे या फील्डमध्ये, तुम्हाला दुसरं कोणी नाही का देणार नोकरी? असं काय करताय? दुसऱ्या कोणी का द्यायला हवी नोकरी? इथे आहे ना मैथिली मॅडम, माझ्या कॅलिबरवर मला जॉब द्यायला तयार आहेत. देत आहेत त्या जॉब. तुला काय त्रास होतोय का? अच्छा, म्हणजे मी इथे तुझ्या आणि तुझ्या प्रियकराच्या मध्ये येतो. कबाब में हड्डी. मी तुम्ही वाटेल ते बोलू नका. ते बोलत नाही मी, बरोबर बोलतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, मैथिली मॅमनी तुला जॉब दिलाय. का सांगता का सर? अरे वा, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. अरे बायको, मला जॉब मिळाला. अरे अरे ऐकलं का मित्रांनो? इकडे या, इकडे या. अरे ऐकलं का? मला जॉब मिळाला. अरे मित्रा, मला जॉब मिळाला. जॉब मिळाला. अरे ताई, मला जॉब मिळाला. थँक्यू जॉब. अरे दादा, जॉब मिळाला मला.
अरे बायको सॉरी जॉब मिळाला, मला आनंद होतोय फार. तर तुम्ही फार आनंदाची बातमी दिलीत. सगळ्यांचं तोंड गोड केलं पाहिजे. एकच मिनिट. काय आता मी तुमच्या या कुटुंबाचा भाग झालो. सो हॅपी कुटुंब, हॅपी कुटुंब, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, हाय कुटुंब, हॅलो कुटुंब. अरे माझं कुटुंब हे घे, एक कुटुंब हे घे. माझं कुटुंब, सुखी कुटुंब. अरे हा सरांना दे नाही का. तू बरं ते कमी मी परत. ऍक्च्युली ओमच्या बाबतीत मी जरा चुकीचीच वागले. मी त्याला खूप बोलले आणि आय थिंक त्यामुळे तू सुद्धा थोडी अपसेट झालीस. नाही नाही तसं काही नाहीये. नाही पण अपसेट होणं स्वाभाविक आहे, कारण आय मीन आफ्टर ऑल यू आर अ टीम आणि यू आर कन्सर्न्ड अबाउट हिम. आय अंडरस्टँड. पण अवनी तू त्याच्या बाजूनी उभी राहिलीस, त्याच्या बाजूनी बोललीस. आय रिअली अप्रिशिएट दॅट. आणि ओम तू मला समजून घेतलंस त्याबद्दल थँक्यू. It's not a problem. यू आर सच अ जेंटलमन. Thank you. ओम मी तुला एक पर्सनल प्रश्न विचारला तर चालेल का? Okay, sure. म्हणजे बघ हा, तू ओम खानविलकर आहेस, द ओम खानविलकर. यू आर सो स्मार्ट, यू आर सो चार्मिंग अँड स्टील यू आर सिंगल. तुला गर्लफ्रेंड कशी काय नाही? का तू सांगत नाहीयेस? हा अवनी. नाही आहे म्हणजे तसं नाही काही. तसं नाहीये म्हणजे ओके 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 म्हणजे तुला सांगायचं नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आम्ही शोधून काढू. तसं नाहीये म्हणजे आता तरी कोणी आत्ता तरी. अवनी डिड यू हिअर? तो म्हणला आत्ता तरी. म्हणजे आत्ता तरी गर्लफ्रेंड नाहीये, म्हणजे ह्याच्या आधी होती. राईट? ठीक आहे, नको सांगू. मी शोधून काढीनच आणि मला कळल्यावर मी तुला पण सांगेन. मॅम आपण निघूया, आपल्याला उशीर होतो. आर यू ब्लशिंग? नो नो प्लीज. फाईन, आय एम स्पेअरिंग यू. अवनी, लुक आफ्टर द ऑफिस. हा हॅलो मॅम बोला. काय करतोयस? कुठे आहेस? मी सांगितलेलं काम. मॅम ऐका ना, मी थोडा बिझी आहे. मी तुम्हाला नंतर फोन करू. सॉरी. मोहित मोहित मी सांगितलेलं काम झालं की नाही? तिथे नोकरीचं काय झालं? हो मॅम, तिथे मैथिली मॅडमला माझी किंमत आहे. हा, माझं कॅलिबर बघून त्यांनी मला इथे नोकरीवर ठेवून घेतलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मला तुमच्यापेक्षा जास्त पगार देतात. इथल्यापेक्षा बेटर पगार. मग रेजिग्नेशन पाठवून दे तुझं. नाही मॅम, का चेष्टा करताय उगाच. त्या देताय तर मी नाही म्हणू का? तुझ्या कॅलिबर पेक्षा कितीतरी पटीने जास्त गोष्टी मिळतात तुला इथे. फुकटचं घर मिळतंय, फुकटचं खाणं मिळतंय आणि भरपूर पगार मिळतोय. तेव्हा मी सांगितलेलं काम व्यवस्थित करायचं. स्वीटू आणि ओमला एकत्र येऊ द्यायचंच नाही. पण ओम तिथे काय करतो आणि मैथिलीच्या कंपनीमध्ये कोण कोण येतं, कोण जातं, हे सगळे डिटेल्स, ओमचं नक्की काय काम आहे हे माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं. येस येस, मी सगळी माहिती काढतो. तुम्ही काही काळजी करू. हो, एक काय आहे? बोलत होतो ना मी फोनवर. आय एम क्वाईट कॉन्फिडेंट अबाउट टुडेज प्रोजेक्ट. प्रेझेंटेशन खूपच छान झालंय. आणि आता जे काही बोलायचंय ते तुला बोलायचंय. मला आय थॉट आपण मिळून प्रेझेंटेशन करायचंय.
यू स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. आय एम गोइंग टू बी देअर. ओके, ओ मला क्लायंटची फाईल दाखव ना, एक मिनिट. ऑल राईट. अरे फाईल कुठे आहे? फाईल ओ, घरून निघताना फाईल घ्यायला विसरलो. काय झालं? फाईल गॉड, घरी विसरलायस का ऑफिस मध्ये? घरी घरी विसरलो. आता काय करायचं? वी डोंट इवन हॅव बॅकअप. एक काम करू शकतो आपण. कल्याणला चाललोय ना, तिकडून पुढे गेल्यावर अंबरनाथ आहे. सो तुम्ही कल्याणला जा, मी अंबरनाथला जाऊन फाईल घेऊन येतो. ओके? नाही, नको, तसं नको. तू जर वेळेवर पोहोचला नाहीस तर ते फार विचित्र वाटेल. अँड आफ्टर ऑल, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. राईट. आय हॅव अ बेटर ऑप्शन. वील डिले द मीटिंग बाय कपल ऑफ आवर्स. आपण दोघं तुझ्या घरी जाऊ, फाईल पिकअप करू आणि मग मीटिंगला जाऊ. साऊंड्स गुड. ओके. ड्रायव्हर दादा, अंबरनाथला घ्या. इकडे या तुम्ही. काय ही पद्धत आहे? कोणाशी बोलत होतात तुम्ही? मालविका मॅमशी ना? मॅडमशी का बोलत मी? तर तुम्ही दुसरं मॅडम कोणाला म्हणणार? मला काय कळत नाही असं वाटलं तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मला काय म्हणायचंय तुम्हाला चांगलंच कळलंय. बघा, हे माझं ऑफिस आहे. मी खानविलकर ग्रुपमध्ये असताना जे काही घोळ घालायचा, फ्रॉड करायचा, तेव्हा मी काही बोलू शकत नव्हते. पण इथे तसं चालणार नाही. माझ्यामुळे माझा नवरा म्हणून तुम्हाला इथे नोकरी दिली आहे त्यांनी. त्यामुळे इथे जर तुम्ही काही घोळ घातले, काही फ्रॉड केले तर मला चालणार नाही. त्या करतील ते करतीलच, पण मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे का, एवढं काय बायको माझी ती म्हणते की आज मला जॉब मिळाला ना, तर मग आपण सेलिब्रेट करूयात, मस्त डिनर डेटवर जाऊयात म्हणते ती. बाय द वे मॅडम, तुमचं नाव काय? खुशी. अच्छा, थँक्यू मॅडम. ये नलू मावशी. ए नलू मावशी, बघितलं का आपल्याकडे कोण आलंय? कोण आलंय रे? ये ये ये. ह्या माझ्या बॉस आहेत, मैथिली मॅडम. अय्या, थांब. नमस्कार. नमस्कार. आणि मैथिली, ही माझी नलू मावशी. हे दादा. नमस्कार. नमस्कार. ही सुमन काकी. आणि हे काका. हाऊ डू डू? आय एम ऍब्सोल्युटली फाईन, थँक्यू. हे तुमच्यासाठी. मॅडम, हे काय? हे कशाला? काही नाही, फक्त फळ आहेत. तुम्ही बसा ना. अहो, सुंदर आहे देवघर. खरंच खूप छान आहे. तुम्ही बसा ना. हो. एक मिनिट. अहो, बसा. नाही नाही, नको. मी पाणी आणतो. आलोच. मी चहा टाकते आणि पटकन पोहे करते. हा, ऐका ना, नको प्लीज, नको. अहो, असं कसं? पहिल्यांदाच आलाय तुम्ही आमच्याकडे, काहीतरी खाऊन जायचं. आलेच. हा, थँक्यू. तुम्ही बोलत बसा, मी चहा आणते. मी फाईल घेऊन येतो. आलोच. myself, Sharad. I do all repairing. TV, fridge, radio, mixer. हो का? वा, मस्त. How do you do? गुड.
अहो व्हॉट? माझ्याशी का इंग्रजीत बोलताय हं? आणि त्यांच्याशी तरी का बोलताय इंग्रजीत? मराठीत सांगा ना काय सांगायचंय ते. असं कसं? शी वुमेन बिग, वी स्मॉल पीपल, बट वी नो इंग्रजी ना. अगदी बरोबर आहे तुमचं. एक्सक्यूज मी. हॅलो, हाय. लिसन, I was just about to call you. Actually, we are going to get a little late. No, nothing serious. Hello? Your voice is cracking. Listen, I'll call you back. Hello? ऐकू येत नाहीये ना? नाही ना. एक मिनिट. कुठे गेले? नाही, मला इंग्रजी नाही कळत. वहिनी बोलत आहेत वाटतं. मी आलेच. हा, गिव मी. काय? एअरफोन. तुम्हाला ऐकायला येत नाही ना? कसं येणार ऐकायला? वायर नाहीये ना त्याला. द्या, मी जॉईन करून देतो. ह्याला? काय झालं? अहो, याला म्हणजे काय झालं? ओम, ते ह्याला वायर लावून द्यायचं म्हणतायत. अरे ते त्यांच्या हेडफोनला वायर नाही ना, मग वायर दिल्यावर त्यांना ऐकायला येईल. काका, ते वायरलेस असतं, ब्लूटूथ आहे त्याला. पण मला तुमचं जेस्चर फार आवडला. म्हणजे काम करत नाहीये म्हणून तुम्ही लगेच रिपेअर करायला निघालात. भाऊजी, टेबल. चहा घ्या. मी बिस्किट घेऊन येतो. ओम, अरे प्लीज नको, राहू दे ना. आलोच. ऐका ना, ओमचं काम कसं चाललंय? हो, एकदम छान. इनफॅक्ट ओम खूप हार्डवर्किंग आहे, खूप डेडिकेटेड. आणि ना त्याच्यात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणजे तो कुठेही गेला ना तरी तिकडचं वातावरण अगदी बदलून जातं. असणारच हो. आधी तर ओम एवढा उत्साहात असायचा ना. हो, आमच्या स्वीटू बरोबर जुळलेलं तुटलं ना, त्याच्यानंतर खूप उदास झालो. मॅडम, प्लीज तुम्ही त्याला सांभाळून घ्या. काय मोडलं? कोण? स्वीटू? ते जुनं काहीतरी. काय झालं? बिस्किट आणलंय मी. ठीक आहे, एक मिनिट काका, इधर. घे. चहा घे ना. स्वीटू? कोण स्वीटू? कोणीतरी आहे की होती?